गट ब पूर्व परीक्षा 2026 ला शेवटचे 20 ते 22 दिवस बाकी आहे. ठीक आहे. तर ह्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर आणण्यासाठी टू बी ऑनेस्ट एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन आजच्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. म्हणजे अशा गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा ज्याने तुमचे मार्क्स वाढतील. सपोज आता बघा पॉलिटीला 15 प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही आता पॉलिटीचं लक्ष्मीकांत पुस्तक असेल किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल, ते पुस्तक पाठ जरी केलं आणि तुमच्या आत्ताच्या अभ्यासावर जर एखादे 13 क्वेश्चन बरोबर येणार असले पूर्ण पुस्तक पाठ केल्यानंतर ते जास्तीत जास्त 14 प्रश्न बरोबर येतील. बरोबर एखादा प्रश्न वाढू शकतो जो तुम्हाला तिथं आठवणार नाही, आत्ता रिव्हिजन केल्यामुळे बरोबर येईल. पण तुम्ही असे काही गोष्टी आहे ज्या आत्ता जर केल्या व्यवस्थित ज्या 20-22 दिवसामध्ये, तर तुमचा जो स्कोर आहे तो 20 ते 22 किंवा 30 मार्क्स सुद्धा वाढू शकतो. ठीक आहे. त्याचं कारण कसं आहे तुम्हाला त्याचं कारण काय आहे ते मी आज प्रूफ सहित दाखवणार आहे. प्रूफ दाखवेल मग तुम्ही बघा. ओके. बघा मित्रांनो, कमीत कमी 30% प्रश्न हे 30% प्रश्न रिपीट होत आहे दरवर्षी. दरवर्षी गट ब गट क मध्ये 30 ते 35% कमीत कमी एवढं रिपिटेशन आहे. ते जास्त इनडायरेक्टली जर बघितलं जर मागचा पूर्ण रेफरन्स घेतला राज्यसेवेचा खूप जास्त आहे. त्याचे प्रूफ काय आहे तुम्हाला प्रूफ दाखवतो आज. तर किती रिपिटेशन होतं विचार करा. एखाद्या पेपरमध्ये जर 30 प्रश्न रिपीट झाले मागच्या PYQ मधून आणि तुम्हाला त्यातले अभ्यासामध्ये तुमचे 15 ते 18 बरोबर आले, उरलेले जे 12 प्रश्न आहे ते जर फक्त PYQ केले असते ते 12 प्रश्न बरोबर आले असते, जिथं तुमचा स्कोर 48 येणार आहे तिथं 60 आला असता, जिथं 50 येणार आहे तिथं 62 आला असता. मग त्याचे प्रूफ काय आहे बघा. कमीत कमी मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही आत्ता शेवटच्या 22 दिवसामध्ये मी सांगेल ते PYQ जर केले तर कमीत कमी तुमचे 20 मार्क्स वाढतील. ठीक आहे. कमीत कमी 20 मार्क्स वाढतील. त्याचे प्रूफ दाखवतो मी तुम्हाला. बघा मित्रांनो, कारण 30 ते 35% क्वेश्चन रिपीट होता. मी 30-35 चा दावा करतच नाही, 20 तरी प्रश्न कमीत कमी रिपीट होते कमीत कमी. ठीक आहे. जास्तीत जास्त खूप मोठा आकडा. त्याचे प्रूफ बघा तुम्हाला दाखवतो सिम्पली. आता हा प्रश्न विचारला होता ग्रुप सी 2024 ला. ग्रुप सी 2024 मध्ये 3 प्रश्न ग्रुप बी 2025 ला तसे रिपीट झाले. ग्रुप सी 2024 चे एकाच वर्षाची हिस्ट्री मधले फक्त एका विषयातले 10 पैकी 3 प्रश्न 2024 चे रिपीट आहे. त्याचे प्रूफ बघा. 2024 ग्रुप सी ला हा प्रश्न विचारला होता काय, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून. ओके. त्यात काय दिलंय सोशल सर्व्हिस लीग नामजोशी. मी तर उत्तर नाही सांगत आहे तुम्हाला, रिपिटेशन कसं होतंय ते सांगतोय बघा. सर्वंट इंडिया सोसायटी गोपालकृष्ण गोखले, आर्य समाज दयानंद सरस्वती, डिप्रेस क्लासेस मिशन विरा शिंदे. हा ग्रुप सी 2024 चा पहिलाच प्रश्न होता. ठीक आहे. आता पुढे जाऊन काय झालं बघा. ग्रुप बी 2025. ग्रुप बी 2025 ला प्रश्न विचारला, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. बघा पहिलं, नामजोशी यांच्या सोशल सर्व्हिस लीग स्थापन मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न. इथं काय म्हटलं होतं, इथं म्हटलं होतं सोशल सर्व्हिस लीग नामजोशी. फक्त ते एक्सप्लेन केलं ते वाक्य, त्याचा अर्थ सांगितला. पुढचं बघा काय म्हटलेलं इथं, देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी गोपालकृष्ण गोखले यांनी सर्वंट सोसायटी ऑफ इंडिया. इथं काय म्हटलं होतं, इथं म्हटलं होतं सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी गोपालकृष्ण गोखले. इथं बघा खालचं बघा, या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम सोडून द्या. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन संस्था स्थापन केली होती. इथं बघा काय म्हटलं, डिप्रेस क्लासेस मिशन विरा शिंदे. गट क चा 2024 चा प्रश्न गट ब ला 2025 मध्ये तसली तसा रिपीट होतोय. थोडंसं वाक्य बनवलं फक्त त्याचं. 1 मार्क फुकटचा येणार आहे ज्याला माहित नाही त्याच्यासाठी. फक्त तुम्ही गट क चा 2024 चा हा पेपर बघितला असताना याचं थोडंसं एक्सप्लेनेशन जरी बघितलं असतं तरी तुमचा गट ब चा 2025 चा प्रश्न बरोबर आला असता. पहिला प्रश्न हा सांगितलाय. दुसरा बघा प्रश्न विचारला गेला आहे ग्रुप बी 2022 ला. तर ग्रुप बी 2022 ला प्रश्न आहे. काय विचारलं होतं, काँग्रेसचे अधिवेशन दिले होते पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. कुठे झालं होतं ते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते. ओके. पुढे जाऊन प्रश्न आला. प्रश्न विचारला गेला ग्रुप बी 2025 ला 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं. इकडे बघा तुम्हाला जर हे माहित असतं ग्रुप बी 2022 चा जर PYQ केला असता, तिसरे अधिवेशन काँग्रेस अधिवेशन मद्रास या ठिकाणी आपल्याला माहिती, याचं जर एक्सप्लेनेशन आपण बघितलं असतं उत्तर निघालं असतं बदरुद्दीन तय्यबजी. तेच विचारलं. इथं काय केलं फक्त जोड्या लावामध्ये दिलेला होता प्रश्न. तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला इथं उत्तरामध्ये कळता बदरुद्दीन तय्यबजी. 2025 ला तोच प्रश्न फक्त एका वाक्यात विचारला गेला. 1887 च्या मद्रास अधिवेशनाचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोणाच्या अध्यक्षतेखाली ते पार पडलं होतं. उत्तर होतं बदरुद्दीन तय्यबजी.
फुकटचा 2 मार्क आहे का नाही? हिस्ट्रीमध्ये दाखवतोय फक्त बरं का. इकॉनॉमी, पॉलिटी, सायन्स हे तर खूप रिपिटेशन आहे. इव्हन गणितामध्ये सुद्धा रिपिटेशन आहे. मॅथ रिझनिंग मध्ये फक्त आकडे चेंज होत आहेत. मग तुम्ही जर पुढचे 22 दिवस कोणत्या क्वेश्चन पेपर करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त एवढं करा. कोणत्या क्वेश्चन पेपर जर क्वेश्चन पेपर तुम्ही केला तर कमीत कमी तुमचे 20 प्रश्न हे रिपिटेशनचे चुकणार नाही. जिथं तुमचा स्कोर 55 येणार आहे, भले त्या 20 प्रश्नामध्ये 15 प्रश्न तुम्हाला माहिती आहे तुमच्या अभ्यासातून, जी एक्स्ट्रा 5चे मार्क्स आहे, जिथं 55 स्कोर येणार तिथं 60 येईल, जिथं 50 येणार आहे तिथं 55 येईल, तुम्ही पास व्हा. तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. माझे खूप व्हिडिओ आहे याच्यावर. कारण तुम्हाला कळत नाही, आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. PYQ प्रचंड महत्व द्या शेवटच्या काळामध्ये. यानं 2 गोष्टी होता. एक तर तुमचा माइंडसेट आयोगाच्या प्रश्नपत्रिकांसारखा होतो. आयोग कसं प्रश्न फॉर्म करतंय, ते सोडवायचे कसे हे तुम्हाला कळायला लागतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, रिपिटेशन कसं होतंय ते तुम्हाला कळतं आणि रिपीट झालेला क्वेश्चन तुमचा चुकत नाही. हा फक्त ग्रुप बी पुरताच मर्यादित नाही मित्रांनो. 4 जानेवारी 2025 ला ग्रुप बीचा पेपर झाला होता. सॉरी 2026 ला जो 25 चा पेपर होता 4 जानेवारीला झाला. आणि पुढे जाऊन लगेच 11 जानेवारीला जो ग्रुप सी 2025 चा जो 26 मध्ये पेपर झाला, त्याच्यामध्ये तेच अधिवेशन विचारले बघा. हे 22 ला विचारले होते. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं विचारलं का? काँग्रेसचे दुसरे अधिवेशन, तिसरे अधिवेशन, चौथे अधिवेशन आणि 5वं एक्स्ट्रा ऍड करून दिलं. पहिलं नाही विचारलं फक्त. पहिल्या 3चे जर माहिती आपल्याला एवढं जरी माहिती, बघा आपल्याला एवढं माहित होतं का तिसऱ्या अधिवेशनाचे बदरुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम व्यक्ती होते जे काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. मग मी काय करतोय, ब च 1 ला लावून देतोय. ब च 1 कुठं दिलेलं आहे रे? एकच ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचलोय ना. एका ऑप्शनवर, ते पण PYQ मधून. ग्रुप बी ला रिपीट झाला, ग्रुप सी ला रिपीट झाला. 2022 चा प्रश्न आहे तसं. फुकटचे मार्क्स आहे का नाहीये? मग हे तुम्हाला कोणी सांगत नाही. हे एवढं कळकळीने का सांगतोय, तर तुम्हाला हे PYQचं महत्व कळलं पाहिजे. तुम्हाला कोणते PYQ करायचे ते तुम्हाला सांगून देतो मित्रांनो. बघा, PYQ तुम्हाला करायचे 2018 पासून जो कंबाईन पॅटर्न आला होता. आधी काय होतं, PSI, STI, ASO हे वेगळे व्हायचे. आता काय झालेलं आहे, 18 पासून कंबाईन पॅटर्न आलेलं आहे. कंबाईन ग्रुप बी चे जे 2018 पासून तर 2025 पर्यंत जेवढे पण पेपर झालेले, तेवढे पेपरचे PYQs तुम्हाला करायचे. 7-8 पेपर जे झालेले ते PYQ जर तुम्ही केले तर तुमचं रिपिटेशन होणारे प्रश्न चुकणार नाही. हे झालं ग्रुप बीचं. ग्रुप बी हे ग्रुप बीच नाही करायचं. तुम्हाला दररोज एक पेपर सोडवायचा. आता पुढचे 22 दिवस दररोज एक पेपर सोडवायचा 11 ते 12 ह्या टायमिंग मध्ये, ज्या टायमिंग मध्ये आपला पूर्वचा पेपर होतो. आणि ग्रुप सी चे 2018 पासून तर 2025 पर्यंत झालेले पेपर, हे जर तुम्ही पेपर केले ना, हे 7-8 पेपर आणि हे 6-7 पेपर, असे 13-14 पेपर जर तुम्ही केले ना मित्रांनो, तुमचा PYQचा एक पण रिपीट होणारा प्रश्न चुकणार नाही. फक्त याचं काय करायचंय, तुम्हाला प्रश्न बघायचे, काही ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन काढायचं. ओके, हे प्रश्नपत्रिका आता तुम्हाला कुठे एक ठिकाणी भेटतील. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्वाध्याय अकॅडमीचं ऍप दिले. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये सर्व प्रश्नपत्रिका ह्या टाकलेल्या आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर आपली ही बॅच आहे. फक्त इथं 449 दाखवलेले, फक्त 399 रुपयाची बॅच आहे. 399 मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी हे सर्व पेपर 2018 पासूनचे 2025 पर्यंतचे सर्व पेपरचं एक्सप्लेनेशन इन डिटेल दिलेलं आहे. 40-45 तास आहे. दररोज 2-2, 3-3 तास जरी स्पीड वाढवून बघितलं तुम्ही, तरी सर्व एक्सप्लेनेशन म्हणजे काय, तुमचा प्रश्नच नाही कव्हर होणार. त्या एक्सप्लेनेशनवर जर क्वेश्चन आला इनडायरेक्ट, तो सुद्धा कव्हर होईल. रिपिटेशनचे तर मार्क्स वाढतीलच, पण जे एक्सप्लेनेशन मधून 10-15 क्वेश्चन विचारले जातात ते पण तुमचे कव्हर होतील. तुम्ही ही बॅच करू शकता. स्पीड वाढवून बघा. खूप पास झालेल्या मुलांनी बॅच केलेली मित्रांनो. ठीक आहे. खूप मुलांना म्हणजे जे रँकर्स आहे, आता आम्ही 3-4 वर्षापासून ही बॅच PYQ ची चालते. बरेच मुलं आता सिलेक्ट झालेले. हे PYQ करून त्यांना कळलं होतं काय अप्रोच कसा, इथे इलिमिनेशन टेक्निक, कमी वेळेत प्रश्न कसा सोडवायचा, एका ऑप्शनवरून उत्तरापर्यंत कसं जायचं, सगळ्या टेक्निक या बॅच मध्ये सांगितलं. ग्रुप बी आणि ग्रुप सी ची PYQ बॅच आहे. तुम्ही ती करू शकता 399 रुपयाची. जर तुम्हाला ती बॅच करायची नसेल तर तुम्हाला दुसरा सल्ला आहे, तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा ॲपमधून, त्या सोडवा ऍटलिस्ट. त्याचं एक्सप्लेनेशन स्वतः काढा तुमच्याकडे वेळ असेल तर. जर तुमच्याकडे वेळ नसेल, आयतं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, त्या बॅचमध्ये सगळं मी स्वतः हिस्ट्री, जिओग्राफी शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये राहुल सरांनी पॉलिटी, इकॉनॉमी वगैरे शिकवले, बघा एकदा. मग सगळे डाऊट त्याच्यामध्ये क्लिअर होतील. ओके, आता पुढचे रिपिटेशन बघा. 2021 ला विचारलं होता, भारतीय कामगार उगायचं चळवळ बघा, इथे विचारलं होतं. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे म्हणजे आयटकचे बरं का पहिले अध्यक्ष कोण आहे, हा प्रश्न विचारला होता. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष
जोड्या लावा दिले होते. मला इथं उत्तर सांगायचं नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयटॅकचे पहिले अध्यक्ष कोणते. रिपिटेशन कसं होतं बघा, ग्रुप बी 2021 चा हा प्रश्न आहे. पुढे जाऊन काय विचारलं, ग्रुप सी 2024 चा विचारलं, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते. तुम्ही 21 चा प्रश्न केला असता हा प्रश्न चुकला असता का? हा जाऊ द्या, ग्रुप सी 2024 ला विचारला गेला. तसाच प्रश्न परत थोडासा चेंज झाला, ग्रुप बी 2025 ला आला. खालीलपैकी कोणत्या नेत्याने आयटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड, आपण हे जे बघतोय, आपण हे जे बघितलं, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसलाच आपण आयटक म्हणतो. याचा शॉर्ट फॉर्म काय, याचा शॉर्ट फॉर्म आहे आयटक, आपण याला आयटक म्हणतो. ठीक आहे, मग आयटकचा लॉंग फॉर्म काय, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, त्यालाच आयटक म्हटलं गेलं. 2024 चा प्रश्न विचारला होता, पहिले अध्यक्ष कोण आहे, ग्रुप बी 2025 ला विचारलं, कोणी अध्यक्षपद भूषवले. मग तुम्ही जर आयटकचं एक्सप्लेनेशन काढलं असतं, तुम्हाला कळलं असतं की त्याचे अध्यक्ष कोणकोणते महत्वाचे व्यक्ती राहिलेले, कोणी कोणी अध्यक्षस्थान भूषवलं नाही, तुम्ही ह्या उत्तरापर्यंत पोहोचले असते. हा जरी थोडासा इनडायरेक्ट रिपीट आहे, पण हा रिपीट झालेला आहे. तुम्हाला हे प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय हे कळणार नाही. तुम्ही पुस्तकं जरी पाठ केले तरी जे याच्यातून आउटपुट मिळतं ते त्याच्यातून नाही मिळणार. इथे अप्रोच डेव्हलप होतो, प्रश्न सोडवण्याची टेक्निक कळतात तुम्हाला आणि तुमचे रिपीट होणारे प्रश्न चुकतील. या गोष्टीवर खूप भर दिलेला आहे मागच्या 2 वर्षामध्ये, कारण ह्या आम्ही चुका केलेल्या आहे आणि हे केल्याशिवाय रिझल्ट येत नाही. टू बी फ्रँक, PYQ ला पर्याय नाही आता सध्या, तुम्हाला हे करावंच लागेल. ठीक आहे, आता बघा पुढची महत्वाची गोष्ट, हे तुम्हाला कळलं. पुढचे आता हे क्वेश्चन बघा, ग्रुप सी 2021 ला हा प्रश्न विचारला होता, पुढे जाऊन 2022 ला तोच क्वेश्चन रिपीट झाला. हे फक्त रिपिटेशन आहे. ग्रुप बी 2020 ला एक सिंपल क्वेश्चन विचारला होता, 12 मे 1975 ला रोजी 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला, कुठे केला होता, ठिकाण विचारलं होतं, सुपे. तर तोच प्रश्न बघा ग्रुप सी 2022 ला रिपीट झाला. हे फक्त हिस्ट्रीचं आहे, अजून तर खूप क्वेश्चन काढायचे. जिओग्राफीची 3-4 रिपीट होता, पॉलिटीची 3-4 रिपीट होता, सायन्सची तर यावर्षी 6-7 क्वेश्चन रिपीट झालेले होते 2025 ला. जर तुम्हाला सायन्स अवघड जात असेल तर करा ना मागचे PYQ, त्याच्यातलेच प्रश्न ऑप्शन मधचा क्वेश्चन बनतो, क्वेश्चनचा ऑप्शन बनतो. एक्सप्लेनेशन काढलं तर त्या एक्सप्लेनेशन मधून प्रश्न बनतो. हे केल्याशिवाय तुम्ही पास होत. हे सगळे प्रूफ आहे, हे फक्त हिस्ट्रीचे प्रूफ आहे. बघा त्या 58 हे दिलेले तसले तसे बघा. नरगुंद इथं दिसतंय, हे बघा नरगुंद, पेठ, जमखिंडी, सोलापूर. इथं बघा कोल्हापूर, जमखंडी, नरगुंद. नरगुंद आणि जमखंडीवरून उत्तरपर्यंत पोहोचता तुम्ही, जे PYQ मध्ये आलेले. हे सगळे प्रश्न आहे. तुम्हाला जर पास व्हायचं असेल, चांगल्या लीडनी पास व्हायचं असेल, 14 जूनचा पेपर जर तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल तर तुम्ही PYQ करा. हात जोडून विनंती करतो, कारण PYQ केल्याशिवाय तुम्ही पास होणार नाही. PYQ करायचे काय, आता वेळ कमी. ग्रुप बी आणि ग्रुप सीचे 2018 पासून तर 2025 पर्यंतचे सर्व पेपर करा. तुम्हाला पुस्तकं वाचण्यापेक्षा याच्यातून जास्त आउटपुट मिळेल, तुमचे मार्क्स खूप जास्त वाढतील. ठीक आहे, मला ही गोष्ट माहीत नसेल तर आपल्या म्हणजे मी स्वतः अकॅडमीवर आमचे जेवढ्या पण फॅकल्टी असतील, जे महत्त्वाचे व्हिडिओ तेवढेच टाकले जातात. ठीक आहे, हे सर्व. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वाचे व्हिडिओ जे आहे ते तुमचे मिस होणार नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचा खूप फायदा होतो पुढे. ओके, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. चला, आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.